हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो गाईज, तर उद्या आहे गुढीपाडवा. तर आता आम्ही चाललो आहोत गुढीपाडव्याची काठी आणायला. म्हणजे काठी आणायला नाही चाललो आता आम्ही. जसं की तुम्हाला माहितीच आहे, आता इथेच आमचं चिंबाड पण आहे, त्यामुळे आम्ही इथूनच काठी दरवर्षी घेतो. तर इथे चिंबड आहे, आता आम्ही ती तोडणार आहोत. बाबा इथे तोडायला येत आहे. हे बघा, आम्ही इथून तोडणार. इकडे बघा चिंबाड. ही बघा, इथे कोणतरी काठी तोडून ठेवलेली आहे. ही गावातली इथे पण आता खूप कमी राहिले आहे ते चिंबाड. पहिले इथे खूप हे होती, खूप चिंबाडे होते इथे. ते बघा, एक तिथे एक आहे आणि इथे एक आहे. आता बाबा येत आहे तोडायला. तर बघा बाबा जोपर्यंत बाबा येत आहे ना, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. सो गाईज, सोबतचं तिकडचं चिंबाड्याचं आपण काठी तोडत आहोत. बाबा बघ कोणती काठी घेतोय. बाबा आता काठी तोडत आहे. बाबा आता ही वाली काठी तोडत आहे. बघा खाली फांदी आता वाकलेली आहे. आता बाबा याला मस्त साफ करेल. साफ करताना बघू तुम्ही बघा. ब्लॉग कंटिन्यू करा. बघा काठी तुटलेली आहे. बघा ही खूप मोठी काठी आहे ही. तर बाबा तिकडे येत आहे. तर मग आपण खाली जाऊ. तो गाईस, बाबा आता काठीला साफ करताय. नीट ते पाणी वगैरे सगळं काढून टाकत आहे उद्याच्यासाठी. ते बघा तुमच्या इथे गुढीपाडवा सेलिब्रेट करतात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाबाने हे सगळं एवढं साफ केलेलं आहे. तिकडे बघा, तर बाबा तिकडे साफ करते. खूप मोठी उंच काठी आहे. बाबा जर मोठी झालेली असेल तर बाबा हिला बारकी पण करेल. पुढचा ब्लॉग खूप छान होणार आहे, त्यामुळे तुम्ही ब्लॉग पूर्ण नक्की बघा. बाबा ते काम करतात. गाईस, तर आता आपण एंडपर्यंत आलेलो आहोत. बाबा आता इथून डायरेक्ट कापणार आहे. बघा, बाबाने आता काठी कापलेली आहे. एका इतकी मोठी घेतली बाबाने काठी. बाबाने काठी आता इथे ठेवलेली आहे. बघा पूर्ण सपाट केली आहे. आता उद्या तुम्ही बघाच गुढीपाडवा आम्ही कसं सेलिब्रेट करतो ते. तो गाईज, मी आता पायरी साफ करत आहे. उद्या गुढीपाडवा आहे, त्यामुळे मी आता पायरी साफ करते. बघा दुसरी पायरी साफ करायचं आहे. इकडची पायरी साफ करते मग मी. सो गाईस, मम्मी आता सारवत आहे. त्याच्यापुढे शेण बघा असं काढून घेते मम्मी.
आता मग मी असं सारं घेत आहे बुताऱ्याने. शेणाने असं तुमच्या घरी कोण कोण सारवतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या गुढीपाडवा आहे त्यामुळे मी सारवत आहे. तर मस्त इकडे वेगळे सारवेल. तुम्ही बघाच. मम्मी आता अशा प्रकारे सारवत आहे. सो गाईज बाबा बघा खांब्याला आता काठी लावणार आहे. पहिले ती काठी बाबा चांगली स्वच्छ धुवून घेत आहे. ती बघा काठी बाबाने चांगली स्वच्छपणे धुवून घेतलेली आहे. सुरुवातीपासून डायरेक्ट एंड पर्यंत इथे लावणार आहे बाबा. मी याच्या खाली स्वस्तिक काढलेलं आहे, त्याच्यावरती पाट ठेवलंय मी आणि आता इथे बाबा काठी लावणार आहे आणि त्याच्यावर तांब्या ठेवून तसं करणार तुम्हाला दाखवते बघा. की बघा अर्ध्यांचा गुढीपाडवा लावून झालेला आहे. काही लावतायत. काही दरवर्षी आम्ही इथे करायचं, पण पत्र्याच्या वयात यावर्षी इथे करणार आहोत. इथेच करायचं किंवा तिथे करायचं आम्ही. ते बघा काकींचा गुढीपाडवा पण अजून चालू आहे. तिथे बाबा काहीतरी काठी लावत आहे. तेच बाबा आता पिढ्याला पण लावतोय. सो गाईज गुढीपाडव्याची तयारी सुरू झालेली आहे. बघू चला मग बाबा काय करतोय. गाईज तर बाबा आता माल होत आहे. पहिले बाबा धागा घेतला आहे. चाफ्याची फुलं आता बाबा होत आहे. पहिलं आता बाबा याची माल बनवणार आहे. इथे बघा इथे कडुलिंबाचं पाणी आहे. तिथे चाफा आहे. बाबाची माल होईपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय जाऊ नका. बाबाने माल थोडी अर्धी ओढली तरी आहे. हे बघा एवढी झाली बाबाची आता माल होईपर्यंत. तर चला मग माल होताना बघू. आता बघा चाफ्याची फुलं झालेली आहेत. आता बाबा कडुलिंबाची पानं आणि दुसरी कोणती फुलं ॲड करत आहे त्या माळेत. हे बघा किती सुंदर झाली आहे ओळ. हाय हे बघा परदीची पण अंघोळ झालेली आहे. बस बाबाची माल झालेली आहे. ते पाहू शकता. छान दिसते ना. कशी झाली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा माल बाबाची. परदी पण आलेली आहे खाली. इथे आरती पण रेडी आहे. काहीच तर ती माल बाबाने तांब्यावर लावलेली आहे. बाबा चाललेला आहे तो तांब्या काठीला लावायला. बघा तो तांब्या आता काठीला लावलेला बाबांनी. बघा ती माल ती मोठी ओढले कमी मिनिटात.
सो गाईस तिथे बाबा आता लावायला चालला आहे ती काठी. सो गाईस बघा काठी तर बाबा लावणार आहे. सो गाईस सगळ्यांचे गुढीपाडवे लावलेले आहेत. इथनं फक्त 4च दिसत आहेत, 4 नाही 5. हा बघा आमचा पण लावायचं, काकीचा पण लावायचा. पदरी शर्ट पीस आणलेला आहे याच्यावर ठेवायला. बाबा ती काठ्यावर लावतोय. बाबा तर शिवंत आहे. पहिले रशी बाबा रशी बांधलेली आहे. वायर आहे ना, वायर पुढे बाबा खाली रशी बांधत आहे, एक वरती बांधलेली आहे रशी. बघा गुढीपाडवा आमचं तयार आहे. तर गाईज तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गाईज तर आम्ही तर दिले तुम्हाला शुभेच्छा, पण तुम्ही कधी देणार मला शुभेच्छा कमेंट मध्ये नक्की सांगा. परदी तू कुठे रांगोली काढणार आहे ग? मी इथे बघ परदी पाट्याच्या सभोवताली रांगोली काढणार, आणि गाईज मी पायलीच्या सभोवताली रांगोली काढणार आहे. गाईज मम्मी पाया पडत आहे गुढीपाडव्याच्या. सो गाईज माझी रांगोळी तर इथे झालेली आहे. पायलीच्या भोवताली परदीचीच राहिली. परदी काय कसली रांगोळी काढायला घेतली मला कमेंटमध्ये नक्की सांगा गेस करून. परदीने ग्लास घेतला, त्याच्या भोवती असं गोल गोल काढते परदी रांगोळीने. ते मध्ये परदीने लक्ष्मीचे पाय काढलेत. बाबा आता नैवेद्य दाखवत आहे गुढीपाडव्याला. उप्स जरा जरा समजते बाबा. इथे ब्लू टाकलाय, तिकडे पण ब्लू टाकेल. सो गाईस परदी आता त्याच पुरणपोळ्या मम्मी लाटत आहे आणि परदी गोळ्या करून देत आहे मम्मीला. सो गाईस नानी बघा रांगोली काढते पायपांच्या बाजूला. किती छान रांगोली काढली आहे बघा. सो गुढी उभारली बघा, किती गुढी उभारली आहेत बघा. सो गाईस वेदांची यासाठी मला खूप उशीर झालेला आहे. परदी आलेली आहे, मला उशीर झाला कारण मी पुरणपोळी भाजत होते म्हणून. बघू त्या पोरी आहेत का इथे. आहेत बघू चला. ते बघू शकता आमची छोटीशी गुढी. आम्ही छोट्या मुली पण गुढी उभारतो. हे बघा सो गाईस बघू शकता इथे माल लावलेली आहे. आमची छोटीशीच गुढी आहे बघू शकता गाईस. तर इथे फुले ठेवलेली आहेत, मस्त रांगोळी वगैरे काढलेली वेदांगीने.
मला इथे लेट परदी तर आली होती. परदी रांगोळी तुम्ही काढले का? नाही मग या गणपतीला जायचं. तुम्ही काय केलंय मग? तुम्ही काय केलंय? खाल्लं बिल्लं काय? हा खाल्लं बिल्लं. कल्या पद्धतीने ते फुलं ठेवलेले आहेत बघा. आणि याच्यात अजून कुंकू हळद ठेवायची, तांदूळ पण ठेवायचे ते. इथे बघा किती सुंदर सुंदर फुलं आहेत ना. आम्ही काल आणलेली. हे बघा छोटी छोटी फुले पण खूप छान आहेत. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दिलेल्या आहेत. पण परत एकदा देते आमच्या गुढीकडून. सो गाईज आम्ही बारकी गुढी उभारतो. आम्ही आता 4थं वर्ष आहे. आम्ही 4 वर्ष गुढी उभारलेली होती. आम्ही बारीक बारीक पोरी उभारतो. गणपती पण सेलिब्रेशन करतो. आम्ही छोटीशी गणपतीची मूर्ती बनवतो. गुढीपाडवा आम्ही दरवर्षी करतो. 4 वर्ष झाले. सो गाईज वेदांगी पण ब्लॉग करत आहे बघा. अजून पोरी काय आलेल्या नाही आहेत. पोरी आल्यावर बघू आपण. बाय बाय.